आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ देवव्रत तुमचं खूप मनापासून स्वागत करतो. रविवारच्या माझ्या खास आठवणी आहेत. मला आठवतं शाळेत असतानापासून आई काही ना काहीतरी स्पेशल करायची रविवारी आणि तो म्हणजे रविवारची आम्ही पूर्ण आठवडाभर वाट बघत बसायचो. त्या दिवशी काही ना कधी पावभाजी तरी असायची, मिसळ असायची, कधी भेळ असायची आणि कधी कधी इडली, वडा, सांबार, डोसा असा काहीतरी मेनू असायचा तिचा. आणि इडली आणि सांबार वगैरे तर बऱ्याच वेळ असायचं कारण आम्हाला सगळ्यांना ते खूप आवडायचं. आता नंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर हे लक्षात आलं की सगळीकडेच म्हणजे ब्रेकफास्टसाठी हा सर्वमान्य असे हे पदार्थ आहेत, इडली, वडा, उत्तप्पा वगैरे सगळे. आणि एक प्रकारचे आपल्या सगळ्यांवर त्याचे संस्कार झालेले आहेत. ब्रेकफास्ट म्हटलं की हे 3-4 गोष्टी आठवतात आणि आपण तेच ऑर्डर करतो. पण दक्षिणात्य पदार्थांमध्ये पण खूप व्हरायटी आहे. साऊथ इंडियन पदार्थांमध्ये खूप व्हरायटी आहे. त्यांचे मेन कोर्सेस पदार्थ पण खूप वेगवेगळे आहेत. आम्ही हॉटेल्समध्ये ते करत असतो. आणि आजचे पदार्थ केरला इन्स्पायर्ड आपण पदार्थ करणार आहोत. केरलामधले 2 मस्त पदार्थ करणार आहोत. आपल्या गप्पा गोष्टी रंगणार आहेत, आपले पदार्थ पण रंगणार आहेत. सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला. चला तर मग किचनकडे. केरला म्हटलं की आपल्याला हिरवी गर्द झाडी, नंतर तिथला समुद्रकिनारा, बॅकवॉटर्सवरच्या बोटी, ह्या सगळ्या गोष्टी आठवतात. आणि माझ्यासारख्या खवय्येला आठवतात पहिले तर तिथले पदार्थ, ते म्हणजे स्ट्यू आणि अप्पम. येस, आज आपण करणार आहोत व्हेजिटेबल स्ट्यू आणि अप्पम. आणि हे पदार्थ फक्त हॉटेलपुरताच मर्यादित कशाला ठेवायचे, आपण घरी आरामात करू शकतो. तर आज आपण करणार आहोत व्हेजिटेबल स्ट्यू आणि अप्पम. पहिली रेसिपी आपली व्हेजिटेबल स्ट्यूची. लागणारं साहित्य आहे उकडून कुस्करून घेतलेला बटाटा, नारळाचं दूध, उकडून घेतलेले बटाट्याचे तुकडे, नंतर फ्लावर घेतलेला आहे आपण, फरसबी आहे, कांदा आहे, गाजर आहे, दालचिनी घेतलेली आहे, इथे तेजपान आहे, आलं, लसूण, मिरची, गरम मसाला आहे, मोहरी आहे, काळी मिरी आहे, आपण लवंग आणि वेलची घेतलेली आहे, नंतर इथे धण्याची पूड घेतली आहे, नंतर आपण कढीपत्ता घेतला आहे, लाल तिखट आणि मीठ हे साहित्य घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण हे भाज्यांपासून स्ट्यू तयार करतोय. याच पद्धतीने आपल्याला चिकन स्ट्यू पण तयार करता येईल. ज्यांना चिकन स्ट्यू करायचं असेल या रेसिपीमध्ये आपण म्हणजे थोडेसे बदल आपल्याला करायचे आहेत. भाज्यांच्या जागी चिकनचे पीसेस घ्यायचे आहेत. त्याचे आपल्याला म्हणजे बोनलेस पीसेस घ्यायचे आहेत. ठीक आहे. आणि आता इथे मी हे दोन्ही का घेतलेले आहेत बटाटे, त्याबद्दल पण आपण बोलूच या. तर हॉटेलमध्ये आम्ही हे स्ट्यू करताना नारळाच्या दुधाने त्याला एक घट्टपणा येतो. पण जर 15 ते 20 लोकांसाठी जर एकाच वेळी करायचं असेल तर खूप नारळाचं दूध लागेल, खूप प्रमाणात दूध लागेल. आणि त्याच्यासाठी थिकनेससाठी आम्ही एक आयडिया करतो की थोडासा उकडलेला बटाटा त्यात टाकतो. म्हणजे त्याने काय होतं की त्याची जी कन्सिस्टन्सी म्हणा, त्याला जो घट्टपणा जो आवश्यक आहे स्ट्यूसाठी, तो बटाट्यामुळे ॲडजस्ट होतो. तर एक छोटीशी गोष्ट आहे पण महत्त्वाची गोष्ट आहे. इथे भाजी उकळून घेऊया आपण. फ्लावर टाकलेलं आहे आणि हे जे पाणी आहे, उकळल्यानंतरचं पाणी आहे, आपण आपल्या डिशमध्ये वापरणार आहोत. म्हणजे त्याच्यातले जे जीवनसत्व पाण्यामध्ये उतरतील, जे घटक उतरतील, ते सगळे ते वाया न जाता आपण ते पूर्ण आपल्या डिशमध्ये इन्क्लूड करणार आहोत. एका बाजूला भाज्या आपण उकळून घेतोय आणि इथे मी पॅन गरम केलेला आहे आणि याच्यामध्ये मी आता तेल टाकतोय. आता केरलामध्ये ही डिश करताना तिथे खोबरेल तेल वापरतात. ज्याला आवडत असेल त्यांनी वापरू शकतो, कारण की त्याच्यामध्ये त्याचा एक फ्लेवर, त्याची जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये फरक असतो. पण सगळ्यांनाच आवडत नाही खोबरेल तेलाचा वापर, म्हणून मी एक साधं तेल वापरतोय. ज्याला चालत असेल, आवडत असेल त्यांनी ते वापरलं तरी चालेल. भाज्या उकडताना कधी पण त्याला खूप जास्ती उकळायच्या नाही आहेत. त्याच्यातले जे सत्व आहेत ते नष्ट होतात. त्याच्यामुळे त्याला थोडेसे क्रंची असे कुरकुरीत ठेवायच्यात भाज्या. खूप जास्ती त्याला ओव्हर बॉईल करायचं नाही. आता इथे
खरं सांगायचं तर रेसिपीमध्ये लाल तिखटाचा वापर होत नाही, पण हा जो याचा जो लुक ज्याला म्हणू आपण, जी डिश दिसते ती एकदम पांढरी दिसते, तर थोडासा रंगाचा बदल, थोडासा त्याला एक छटा जी रंगाची बदलावी म्हणून मी लाल तिखटाचा वापर करतो. इथे नसेल तरी चालेल. लवंग आणि एक 4-5 लवंगा टाकल्या आहेत मी आणि 2-3 वेलच्या टाकलेल्या आहेत. काळे मिरे टाकलेत, काळे मिरे, आणि इथे मी टाकले थोडीशी मोहरी, एक तेजपान आणि दालचिनीचा छोटासा तुकडा. करी लिव्स टाकलेले आहेत, कढीपत्ता आपण टाकलेला आहे, एक 10-15 पानं टाकलेले आहेत. आता टाकणार आहे मी कांदा. भरपूर प्रमाणात कांदा टाकलेला आहे, 2 कांदे टाकलेले आहेत मी, आणि त्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता मला वाटतं इथे जे फ्लावर आणि गाजर ऑलमोस्ट शिजत आलेलं आहे, आणि आता मी फरसबी टाकतोय थोड्या. जर आवडत असेल तर थोडेसे मटारचे दाणे टाकले तरी चालतील, ते पण थोडे उकडून घ्यायचे. घेतलेले आहेत, ऑलमोस्ट शिजलेले आहेत. आणि इकडे मी थोडे जे मसाले आहेत ते टाकून परतून घेतलेले आहेत, सुके मसाले, ज्याच्यामध्ये आपण लवंगा, वेलची आणि बाकी करी लिव्स, कांदा आणि तेजपत्ता वगैरे टाकून ते परतून घेतलेलं आहे. आता या भाज्या झालेल्या आहेत, त्याच्यामुळे मला ते काढायला लागणार आहेत ताबडतोब. आणि ह्या भाज्या कधी पण झाल्यानंतर थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचे ताबडतोब. थंड पाण्यामध्ये त्याला टाकायचं आहे, आणि त्याच्यामुळे हा जो हिरवा रंग वगैरे तो छान राहतो, टवटवीत राहतो हिरवा रंग, तर ते फार महत्त्वाचं आहे. बर्फाचं पाणी नसेल तरी पण साध्या गार पाण्यामधनं त्याला धुवून घ्यायचं भाज्यांना, म्हणजे त्याचं टेम्परेचर ताबडतोब खाली आलं पाहिजे, मग तो जो रंग आहे जो हा व्यवस्थित राहतो. आता मी करत नाही, कारण की मला ताबडतोब भाज्या टाकायच्या आहेत, त्याच्यामुळे मी ते करत नाही, पण घरी करताना आपल्याला तसं करायचं आहे. आता मी बाकीच्या ज्या गोष्टी आहेत यात टाकणार आहे. मी थोडंसं इथे 1 चमचा लसूण टाकणार आहे, अर्धा चमचा आलं, हिरव्या मिरच्या मी मुद्दाम आधी टाकल्या नाही, आता मी टाकणार आहे त्याला. एक 5-6 हिरव्या मिरच्या ज्या लांब कापून घेतलेल्या आहेत मी, त्या टाकणार आहे. याच्यामध्ये टाकणार आहे मी अर्धा चमचा एक लाल तिखट, आणि हे जे पाणी आहे हे मी यात टाकणार. तर आपला जो स्टीव आहे हा पांढरा न होता थोडासा लालसर होणार आहे. मी म्हटल्याप्रमाणे लाल तिखट मी यात वापरतोय. आता मला याच्यामध्ये टाकायचं आहे हे नारळाचं दूध. रंग त्याचा भारी आला आहे, मस्त रंग आलेला आहे. आणि आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडासा गरम मसाला आणि धण्याची पूड एक अर्धा चमचा टाकू आपण, बस. हा मस्त त्याचा फ्लेवर येतो सगळ्या गोष्टींचा. आणि हे जे कांदे आपण परतले त्याला थोडा एक रंग त्याला दिलेला आहे छान, तर याची पण टेस्ट ग्रेव्हीमध्ये उतरते छान. आणि मी म्हटल्याप्रमाणे हे बघा, घट्ट ते जास्ती झालेलं नाही आहे, तर घट्टपणासाठी आपल्याला थोडासा बटाटा टाकायचा आहे. मी इथे 1-1.5 चमचा हे जो किसून घेतलेला बटाटा आहे तो टाकणार आहे. उकडलेल्या भाज्या आणि हे उकडून घेतलेला जो बटाटा आहे आणि चिरलेला बटाटा हे थोडं टाकणार आहे मी याच्यात. याला आता उकळू द्यायचं आहे, एक 5-7 मिनटं त्याला उकळून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे सगळे जे फ्लेवर्स आहे, सगळे जे मसाले आहेत, त्याचे जे फ्लेवर्स आहेत सगळे व्यवस्थित या सॉसमध्ये, ग्रेव्हीमध्ये उतरतील व्यवस्थित. 10 मिनटं झालेली आहेत. थोडासा अजून घट्टपणा त्याला असायला हवा म्हणून मी किंचित हे टाकणार आहे, बटाटा अजून टाकणार आहे. टेस्ट करूया. थोडंसं मीठ पाहिजे आणि जे नारळाचं दूध आहे ते थोडंसं चालेल, त्याचा जो रिचनेस आहे तो अजून असायला हवा, त्याच्यामुळे किंचित नारळाचं दूध पण मी टाकणार आहे. बस. यस, त्याला आता तसा घट्टपणा आलेला आहे. याला 2-3 मिनटं शिजवायचं, थोडंसं त्याला रिड्यूस करायचं, कमी करायचं थोडंसं त्याला, आणि ते झाल्यानंतर सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. बस, बाकी एकदम मस्त झालेली आहे डिश. मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. व्हेज स्टू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेला बटाटा, नारळाचं दूध, उकडून कुस्करलेला बटाटा, गाजर, कांदा,
फरसबी, फ्लॉवर, वेलची, लवंगा, ठेचलेला लसूण, ठेचलेलं आलं, मिरची, धणेपूड, गरम मसाला, मोहरी, काळी मिरी, तमालपत्र, दालचिनी, कढीपत्ता, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये फ्लॉवर आणि गाजर या भाज्या शिजवण्यासाठी ठेवाव्यात. त्या थोड्या शिजल्यानंतर त्यामध्ये फरसबी घालावी आणि तिन्ही भाज्या पूर्णपणे शिजल्यानंतर एका भांड्यामध्ये काढाव्यात. फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये 4 ते 5 लवंगा, 2-3 वेलच्या, काळ्या मिरीचे दाणे, मोहरी, तमालपत्र, दालचिनीचे तुकडे, कढीपत्त्याची 10 ते 15 पानं आणि 2 चिरलेले कांदे घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये 1 चमचा लसूण, 1.5 चमचा आलं, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि तिखट घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये नारळाचं दूध, मीठ, गरम मसाला, धणेपूड, 1 ते 1.5 चमचा कुस्करलेला बटाटा, शिजलेलं गाजर, फरसबी आणि फ्लॉवरचं मिश्रण आणि उकडलेला बटाटा घालून वाफवून वेज स्ट्यू सर्व्ह करावं. आपण व्हेजिटेबल स्ट्यूची रेसिपी बघितली, पण त्याचा जो पार्टनर आहे अप्पम, तो मात्र करायला पाहिजे आपल्याला, कारण की ही दोघांची जोडी आहे. जसं जय आणि वीरूची जोडी आहे तसंच अप्पम आणि स्ट्यूची जोडी आहे. तर त्याच्यामुळे व्हेजिटेबल स्ट्यू झाला आहे. आता आपण बघूया अप्पम. अप्पमसाठी लागणारं साहित्य आपण घेतोय. तांदूळ घेतलेला, भिजवून घेतलेला आहे 1 वाटी, भिजवून शिजवून घेतलेला भात, साखर आहे, नंतर किसून घेतलेलं खोबरं आहे, ताजं खोबरं, नंतर आपण घेतलेलं बेकिंग पावडर, नंतर मेथीचे दाणे पाण्यात भिजवलेले आणि मीठ. एकदम मोजकं साहित्य आहे. याच्यामध्ये मुख्य म्हणजे अप्पममध्ये एक गोष्ट सांगायची ही आहे की याची जी प्रोसेस आहे ही थोडीशी वेळ लागणारी प्रोसेस आहे. याला जे पीठ आपण वाटल्यानंतर त्याचं रात्रभर त्याला आपल्याला ठेवायचं असतं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी वापरायचं असतं. आणि त्याच्यामध्ये आम्ही हॉटेल्समध्ये करताना ईस्ट वापरतो, ईस्ट. पण बऱ्याच वेळा ईस्ट अवेलेबल नसतं. ड्राय ईस्ट आहे म्हणा आजकाल सगळीकडे अवेलेबल, पण तरी पण सगळ्यांनाच आवडतं असातला भाग नाही आहे. कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत. म्हणून मी आज विदाऊट ईस्ट ही रेसिपी करणार आहे. ईस्ट आपण वापरणार नाही आहोत आणि त्याच्या जागी आपण बेकिंग पावडर वापरणार आहोत. फक्त याच्यातली एकच ट्रिक आहे, ती म्हणजे रात्रभर त्याला भिजात ठेवायचं आहे आणि ते पीठ थोडंसं आंबवायचं आहे. त्याच्यानंतरच त्याची त्याला टेस्ट खरी मिळते. ते मात्र करायचं आहे आपल्याला. तर आपल्याला हा जो तांदूळ आपण भिजवलेला ना, मी हा साधारणपणे 2 तास भिजवलेला आहे. तर याला 2 तास मिनिमम भिजवायचं आहे. याचं कारण हे आहे की हे जेव्हा आपण वाटण जेव्हा करताना प्रत्येक जो दाणा आहे तो व्यवस्थित वाटला गेला पाहिजे. तर जर तांदूळ व्यवस्थित भिजला असेल तेव्हाच ते पॉसिबल होतं, तेव्हाच ते शक्य होतं. नाहीतर तुमच्या अशा गुठळ्या तांदळाच्या राहू शकतात. त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित 2-3 तास भिजवायचं आहे. घाई करायची नाही. ती भिजवून नंतरच या बाकीच्या गोष्टी त्यात टाकायच्या आहेत आणि हे वाटण तयार करायचं आहे. आपण जो तांदूळ आहे तो घेतलेला आहे. जेवढा आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच्या जे प्रमाण आहे याचं साधारणपणे अर्ध आहे. म्हणजे 1 वाटी आपण तांदूळ घेतला असेल तर अर्धी वाटी आपण ते किसून घेतलेलं ताजं खोबरं घेऊया. मेथीचे दाणे. आता मेथीच्या दाण्यामुळे त्याला एक वेगळी टेस्ट मिळते. खूप जास्ती टाकायचे नाही, कडवटपणा जास्ती वाढतो. पण थोडेसे त्यात मेथीचे दाणे टाकायचे आहेत. त्याच्यामुळे त्याला एक वेगळी टेस्ट, छान टेस्ट येते. ह्याच्यात मी आता टाकणार आहे 2 ते 3 चमचे हा उकडून घेतलेला भात. आता हे दोन्ही टाकायचं कारण काय आहे? आता आपण हा तांदूळ पण घेतला कच्चा आणि हा शिजवून घेतलेला जो भात आहे तो पण टाकतोय. तर भातामुळे जी फर्मेंटेशनची प्रोसेस आहे म्हणा, जे आपण आंबवण्याची प्रोसेस आहे ती चांगली होते, ती व्यवस्थित होते. त्याच्यामुळे थोडासा भात पण आपण यात टाकतोय. आणि आपण यात हे पण टाकूया, साखर टाकूया थोडी. 1-1.5 चमचा मी साखर टाकणार आहे आणि मीठ हे टाकलेलं आहे. आणि जसं जेवढं आवश्यक वाटेल आपल्याला त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये. सगळ्या गोष्टी आपण एकत्र केलेल्या आहेत. आवश्यकतेप्रमाणे याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला थोडंसं. आणि याला शिजवलेला भात, नंतर मेथीचे दाणे, मीठ, साखर या सगळ्या गोष्टी आपण टाकलेल्या आहेत आणि त्याला वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधनं. आता त्याला मी म्हटल्याप्रमाणे 6-7 तास त्याला आपल्याला तसंच ठेवायचं आहे. एखाद्या वॉर्म ठिकाणी किंवा एखाद्या गरम ठिकाणी त्याला थोडंसं बाहेर ठेवायचं आहे असं. आणि त्याला आंबवू द्यायचं आहे त्या पिठाला. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही ईस्ट वापरणार असाल तर तुम्ही आता या स्टेजला 6-7 तासानंतर तुम्ही त्याला टाकायचं आहे. आणि ईस्ट टाकल्यानंतर पण अर्धा-1 तास त्याला तसं ठेवायचं आहे. तर ईस्ट जर तुम्ही वापरत असाल तर त्यावेळी काय करायचं, फ्रेश ईस्ट असेल तर ते डायरेक्ट तुम्हाला टाकता येईल क्रम्बल करून आणि त्याला विस्क करता येईल. आणि जर ड्राईड ईस्ट वापरायचं असेल, ड्राय असतं ना पावडर, ते याच्यामध्ये सुपर मार्केटमध्ये मिळतं ईस्ट, ते घेऊन 1.5 चमचा ईस्ट घ्यायचं आहे. त्यात थोडंसे साखर, मीठ, 1 चमचा, अर्धा चमचा मीठ आणि थोडी साखर टाकायची आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये असं कोमट पाणी थोडंसं टाकायचं त्याच्यात.
म्हणजे ते यीस्ट ॲक्टिवेट होईल आणि ते मिक्सचर जे आहे त्याला जेव्हा बबल्स येतील, त्याच्या जेव्हा फुगे येतील वरती असे, तेव्हा ते मिक्सचर घेऊन या आपल्या पिठामध्ये टाकायचं आहे आणि अर्धा तास त्याला तसं ठेवायचं आहे. त्याच्यामुळे यीस्ट ॲक्टिवेट होईल आणि मग ते अप्पम एकदम छान होतात. पण आपली जी रेसिपी आहे मी म्हटल्याप्रमाणे आपण बेकिंग पावडर इथे वापरतोय, याच्यात काही कुठलं यीस्ट वगैरे काही वापरत नाही आहे. तर मी याच्यात टाकणार आहे एक साधारणपणे अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि याला मी असं विस्क करणार आहे. त्याला एक आपण मिक्स करून घेऊ सगळीकडे व्यवस्थित. आता हे जे पीठ मी जे घेतलेलं आहे हे आपण मगाशी वाटलेलं ते पीठ नाही आहे, हे मी आधीच 7 तास आंबून ठेवलेलं हे पीठ आहे, कारण की याला थोडा वेळ लागतो. त्या दृष्टीने मी हे आधीच करून घेतलेलं पीठ आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि त्याचा जो घट्टपणा आहे तो खूप जास्ती घट्ट नको, थोडंसं त्याला किंचित पाणी चालेल. आपण पॅन गरम करून घेणार आहोत. थोडं पाणी चालेल अजून. बस याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकणार आहे. आता या रेसिपीसाठी आपण इथे नॉनस्टिक पॅन वापरतोय, पण याच्यासाठी अप्पम पात्र पण येतात. जर ते अवेलेबल असेल तर ते वापरा, पण सगळ्यांच्याच घरामध्ये ते नसतं, म्हणून मी एक अल्टरनेटिव्ह म्हणून नॉनस्टिक पॅनमध्ये करतो ही रेसिपी. याच्यात थोडं तेल टाकून आपण पुसून घेणार आहोत. पॅन हे जे टाकताना अप्पम आपल्याला टाकताना पॅन हा व्यवस्थित गरम असला पाहिजे. बस त्याला फिरून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे. वा, मस्त झालाय. आपला अप्पम होईपर्यंत एक गार्निश पण तयार करू आपण. हा मस्त गरमागरम अप्पम. मी साहित्य आणि कृती लिहून घ्या. अप्पम बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भात, भिजवलेले कच्चे तांदूळ, साखर, ओलं खोबरं, बेकिंग पावडर, भिजवलेले मेथीचे दाणे आणि मीठ. कृती: प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले कच्चे तांदूळ घेऊन त्यामध्ये ओलं खोबरं, मेथीचे दाणे, 2 ते 3 चमचे भात, 1.5 चमचा साखर, मीठ आणि पाणी घालून मिश्रण वाटून घ्यावं आणि त्याची पातळ पेस्ट तयार करावी. या वाटलेल्या मिश्रणामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर एकजीव करून घ्यावी. फ्रायपॅन मध्ये तेल पसरवून घ्यावं, त्यामध्ये अप्पमचं मिश्रण पसरवून घ्यावं. पॅन मध्ये अप्पम शिजवून घ्यावेत. किसलेल्या गाजराचं गार्निशिंग करून अप्पम सर्व्ह करावे. जगभरामध्ये हे साऊथ इंडियन पदार्थ, इडली, डोसा वगैरे, हे उत्तप्पा वगैरे इतकं पॉप्युलर होण्याचं कारण काय असावं? तर मला वाटतं कुठेतरी आपल्याला एकतर भारतीयांना चविष्ट अन्न लागतं आणि त्याचबरोबर जर पोटभरीच असेल तर मग आपलं सोने पे सुहागा. त्यामुळे या दोन्ही गोष्टीचा सुवर्ण मध्य कुठेतरी या पदार्थांनी साधलेला आहे. त्याच्यामुळे हे इतके पॉप्युलर आहे. मला आठवतं आमच्या शिपवरती एक केरळाचा माझा मित्र होता, जॉर्ज कुट्टी म्हणून. त्याला हे सगळी आमची मित्रमंडळी त्याला जाम पिडायचे. म्हणायचे, क्या रे तू जॉर्ज, बार बार इडली बनाता, डोसा बनाता. तो भडकायचा, तुम्हाला काय माहिती आहे की तुम्ही जर प्रत्येक दिवशी एक नवीन पदार्थाचा डोसा किंवा इडली बनेल, इतके पदार्थ म्हणजे इतक्या व्हरायटीज आमच्याकडे आहेत आणि इडली डोसा सोडून पण कितीतरी अगणित प्रकार आमच्याकडे आहेत. तो नेहमी म्हणायचा असा, आणि ते बरोबर आहे. तर मंडळी, आजचे जे पदार्थ आहेत ते हे जे होते आपले, हे केरळाचे जे पदार्थ होते, व्हेजिटेबल स्ट्यू आणि अप्पम, हे तुम्ही नक्की ट्राय करा. ते तुम्हाला, मला गॅरंटी आहे की तुम्हाला नक्की आवडतील तुम्ही करून बघितले तर.
तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ते कसे वाटले मला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. सध्या भयंकर कडाक्याचं ऊन पडलेलं आहे आणि त्याचा त्रास आपल्याला सगळ्यांनाच होतो. पण या उन्हाचा चांगल्या चांगल्या रेसिपीज करण्यासाठी फायदा कसा करून घ्यायचा त्याच्यासाठी आम्ही एक नवीन सिरीज सुरू करतोय आणि ते पदार्थ असणार आहेत साठवणीतले. आणि साठवणीतले पदार्थ करता करता मस्त आठवणी निर्माण होणार आहेत. पुढच्या आठवड्यापासून आपण नवीन सिरीज सुरू करतोय साठवण एक आठवण. आणि त्यानिमित्ताने मस्त मस्त लोणचे, पापड आणि जॅम म्हणा या सगळ्याच्या रेसिपीज घेऊन आम्ही येणार आहे. भेटूया पुढच्या भागात 2 आणखीन मस्त रेसिपीज घेऊन येणार आहे तुमच्या भेटीला. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी नवी पिचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से